नमस्कार मंडळी. आजच्या जगात सर्वात कठीण गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे माणूस ओळखणे. आपण सोन्याची परीक्षा करू शकतो, घराची किंमत ठरवू शकतो, पण समोरच्या माणसाच्या मनात काय चाललंय हे ओळखणं अशक्य होतं. बऱ्याचदा आपण ज्याच्यावर देवासारखा विश्वास ठेवतो तीच माणसं वेळेवर आपल्याला परक करून जातात आणि ज्यांना आपण शत्रू समजतो तीच माणसं संकटात देवासारखी धावून येतात. जर तुम्हालाही आयुष्यात कधीही धोका खायचा नसेल, तर तुमचं कुटुंब सुखी ठेवायचं असेल आणि मनाला शांतता हवी असेल, तर मी आज तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला माणूस ओळखायला आणि जगणं सोपं करायला मदत करतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील प्रत्येक शब्द तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. पैशाचा अहंकार आणि माणसांची किंमत. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, पैसा माणसाला श्रीमंत बनवू शकतो पण सुसंस्कृत नाही. आजकाल लोक पैशाच्या गरड्यात इतके आंधळे होतात की त्यांना स्वतःच्या गरिबीत सोबत दिलेल्या मित्राची आणि नातेवाईकाची लाज वाटायला लागते. पण हे विसरू नका, जेव्हा पैशाची हवा निघून जाते तेव्हा ती जुनी माणसं आपल्याला सावरायला उभी असतात. सुखात येणारे आणि दुःखात टिकणारे. तुमच्या सुखात तुमच्यासोबत जेवणावेळी उठणारे हजारो मिळतील, पण जो तुमच्या दुःखाच्या काळात जेव्हा तुमचे खिसे रिकामे असतात तेव्हा तुमच्या पाठीवर हात ठेवून सांगतो की घाबरू नका, मी आहे ना, तोच तुमचा खरा माणूस असतो. अशा माणसाला कधीही गमवू नका. गरजेपुरतं बोलणारे आणि मनातून जपणारे. काही लोकांना फक्त काम असेल की तुमची आठवण येते, कसा आहेस भाऊ म्हणून सुरुवात करतात आणि शेवटी स्वतःचं काम सांगून मोकळे होतात. अशा स्वार्थी लोकांपासून 4 हात लांब राहिलेलेच बरे. याउलट काही माणसं नसतानाही फक्त तुमची विचारपूस करायला फोन करतात. ती माणसं मनाची श्रीमंत असतात. मुखात साखर आणि मनात विष. काही लोकांचे शब्द इतके गोड असतात की वाटतं यांच्यासारखं जगात कोणीच नाही. पण लक्षात ठेवा, जास्त गोड बोलणारे लोक बऱ्याचदा पाठीमागून वार करतात. जे लोक तोंडावर स्पष्ट बोलतात कदाचित त्यांचे शब्द कडू असतील, पण ती माणसं पोटात एक आणि होठात एक असं राजकारण करत नाहीत. घरातील संस्कार आणि मुलाचे वर्तन. ज्या घरात आईवडिलांचा मान राखला जात नाही त्या घरात कितीही पैसा असला तरी तेथे दरिद्रच असतं. मुलांना फक्त महागड्या शाळेत पाठवून संस्कार होत नाहीत. मुलं तुम्ही जे सांगता ते ऐकत नाहीत, तर तुम्ही घरात जसे वागता तसे त्यांचे अनुकरण करतात. तुम्ही तुमच्या आईवडिलांना जशी वागणूक द्याल तशीच वागणूक तुमची मुलं उद्या तुम्हाला देतील. दुसऱ्याच्या दुःखावर हसणारे. जेव्हा एखाद्यावर संकट येतं तेव्हा काही लोक वरून सहानुभूती दाखवतात पण आतून खुश होतात. असं कसं झालं असं विचारून ते तुमच्या जखमेवर मीठ चोळतात. आपल्या घरातली गुपित किंवा आपल्या अडचणी कधीही लोकांसमोर उघड्या करू नका. हुशारी आणि अतिशहाणपणा यातील फरक. काही लोकांना वाटतं की आपण समोरच्याला मूर्ख बनवून खूप मोठं काम केलं, पण त्यांना हे समजत नाही की समोरचा माणूस मूर्ख नसतो, तो फक्त तुमच्यावर विश्वास ठेवत असतो. विश्वासघात करून कमवलेली हुशारी एका दिवसात मातीला मिळते. संशयाचं भूत आणि नात्यांचा अंत. संशय हा नात्याला लागलेली अशी वाळवी आहे जी चांगल्यातल्या चांगल्या मजबूत घराला सुद्धा पोखरून टाकते. कोणत्याही गोष्टीचा थेट संवाद साधून निकाल लावा, पण मनात संशयाची पाल चुकचूक देऊ नका. नात्यात पारदर्शकता असेल तर ते नातं 100 वर्ष टिकतं. अवाजवी अपेक्षाचे ओझे. बऱ्याचदा आपण समोरच्याकडून खूप जास्त अपेक्षा ठेवतो आणि जेव्हा तो त्या पूर्ण करू शकत नाही तेव्हा आपल्याला दुःख होतं. अपेक्षा माणसाला कमजोर बनवतात. स्वतःच्या हिमतीवर जगायला शिका. कोणावरही इतकं अवलंबून राहू नका की त्यांच्या जाण्याने तुमचं आयुष्य थांबेल. दुसऱ्याच्या प्रगतीवर जळणारे लोक खूप आहेत, पण जो स्वतः मागे असूनही तुमच्या यशावर मनापासून टाळ्या वाजवतो आणि तुमचं कौतुक करतो, तो माणूस हिऱ्यासारखा मौल्यवान असतो. मौनाचे महत्त्व. प्रत्येक ठिकाणी उत्तर दिलंच पाहिजे असं नाही. काही ठिकाणी शांत राहणं हे समोरच्याला सर्वात मोठं उत्तर असतं. जिथे शब्दाची किंमत नसेल तेथे मौन बाळगणे कधीही उत्तम आहे. यामुळे तुमचे वाद टळतात आणि मानसिक ऊर्जा वाचते. वेळेची किंमत आणि माणसाची किंमत.
वेळ बदलली की माणसं बदलतात, हे निसर्गाचं चक्र आहे. म्हणूनच जेव्हा तुमचे दिवस चांगले असतील तेव्हा हवेत उडू नका आणि जेव्हा दिवस वाईट असतील तेव्हा खचून जाऊ नका. वाईट वेळ ही माणसाची खरी परीक्षा असते आणि याच काळात खरे चेहरे समोर येतात. तर मित्रांनो, माणसाची पारख करायला शिका. गर्दीत जमा करण्यापेक्षा 2च माणसं कमवा, पण अशी कमवा जी तुमच्या अंत्ययात्रेला सुद्धा रडत रडत येतील. पैसा आज आहे उद्या नाही, पण कमवलेली माणसं आणि दिलेलं प्रेम आयुष्यभर कायम राहतं. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? यातील कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त पटली ते खाली कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ मनाला स्पर्श करून गेला असेल तर आपल्या जवळच्या माणसाला, मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका. आणि अशा सुंदर प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.